स्वामी विवेकानंद म्हणतात की मला 100 ऊर्जावान तरुण आणून द्या, मी संपूर्ण देश बदलवून दाखवेल. स्वामी विवेकानंद यांचे तरुणांबद्दल हे विचार होते, कारण स्वामी विवेकानंदांना माहित होतं की युवांमध्ये मोठी ताकद आहे. युवक जे ठरवतात ते करू शकतात आणि हेच आपल्याला दिल्लीमध्ये देखील पाहायला मिळालं. कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून आंदोलन चालू होतं. त्या आंदोलनाच्या झळा संपूर्ण देशभरामध्ये पसरल्या. संपूर्ण देशभरात विविध ठिकाणी सीजेपीचे समर्थक, युवक, त्याचबरोबर विद्यार्थी, जेनजीज मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले. त्यांनी आंदोलन केलं आणि आज अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याचं पाहायला मिळतंय. सीजेपी म्हणजेच कॉकरोच जनता पार्टीची जी महत्वाची मागणी होती की आम्हाला धर्मेंद्र प्रधान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवाय, त्यांचा अखेर आज राजीनामा झालेला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज दुपारी सुपूर्द केल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलंय. त्यामुळे आता अभिजित दीपके यांच्यासह संपूर्ण जेनझीमध्ये, सर्व आंदोलनकर्त्यांमध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते. हे जे संपूर्ण आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनादरम्यान एक व्हिडिओ राजनाथ सिंग यांची मोठ्या प्रमाणात व्हायरल होती. त्या व्हिडिओमध्ये राजनाथ सिंग असं म्हणत होते की मोदी सरकारच्या काळामध्ये कोणीही राजीनामा देत नाही, हे मोदी सरकार आहे. नए नए इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट है. नए नए इसमें मंत्रियों के त्यागपत्र नहीं होते हैं भैया, वो यूपीए गवर्नमेंट नहीं है, एनडीए गवर्नमेंट है. मात्र जेनजींसमोर, ह्या झुरळांसमोर मोदी सरकार झुकल्याचं पाहायला मिळतंय. ज्या तरुणांना झुरळ म्हणून हिणवण्यात आलं होतं, झुरळ म्हणून दिवसण्यात आलं होतं, त्याच झुरळांनी, त्या जेनजींनी जे आक्रमक रूप धारण केलं, आंदोलन केलं, त्यामुळे इतिहासात पहिल्यांदा मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये मोदी सरकारच्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलाय. क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते. क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते. हम कहना चाहते, झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. मात्र ह्या राजीनाम्यानंतर आता विविध राजकीय घडामोडींना वेग आल्याचं देखील पाहायला मिळते. दुपारी राजीनामा झाला, त्याच्यानंतर तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले. त्याच्यानंतर अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये मोदींच्या निवासस्थानी बैठक देखील संपन्न झाली. ही बैठक संपन्न झाल्यानंतर अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांच्यामध्ये बैठक सुरू झाली. संध्याकाळच्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला पोहोचणार आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये देखील बैठक होणार आहे. आणि संध्याकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला रवाना होणार आहे आणि त्यांची देखील अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. म्हणजे एक राजीनाम्यानंतर दिवसभरामध्ये एवढा बैठकींचा सिलसिला, एवढ्या बैठकींची आता काळ सुरू झालेली आहे की देशाच्या राजकारणात नक्की आता काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. मात्र आज ज्या महाराष्ट्रामधून आणि दिल्लीमधून राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, त्या घडामोडी ज्या आहेत, ज्यामध्ये स्वतः फडणवीस आणि शिंदे दिल्लीकडे रवाना झालेत, ह्यामुळे आता मंत्रिमंडळामध्ये, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काय बदल घडणार का ह्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. एक चर्चा गेल्या काही महिन्यांपासून चालू होती की दिल्लीमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि महाराष्ट्रामधून फडणवीस यांना दिल्लीमध्ये मंत्रिमंडळ स्थान दिलं जाऊ शकतं, फडणवीस दिल्लीमध्ये जाऊ शकतात. ही घटना पुन्हा एकदा, आता ही चर्चा पुन्हा एकदा जोर धरते. फडणवीस ज्या तातडीने दिल्लीला रवाना झालेले आहेत, अमित शहा यांच्यासोबत त्यांची बैठक आहे, या संपूर्ण घटनेवरून असं कळतंय की आता ह्याच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीस आणि अमित शहा यांची चर्चा होऊ शकते. आणि आजच देवेंद्र फडणवीस यांनी ह्या संपूर्ण घटनेबद्दल पंढरपूरमध्ये भाष्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की जे काही पंढरपूरमधील विठ्ठलाने दिलेलं आहे, जे काही ईश्वराने दिलेलं आहे, ते मला मान्य आहे
आणि मी महाराष्ट्रामध्येच राहणार आहे, हे गेल्या अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आपलं असं मत व्यक्त करतायत. मात्र दुसरीकडे शिंदे देखील दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे असं देखील म्हटलं जातंय की शिंदेची खासदारांची जी संख्या वाढलेली आहे, शिंदेकडे जे पाठबळ वाढलेलं आहे, जे संख्याबळ वाढलेली आहे, त्यामुळे शिंदे देखील आता अमित शहांकडे ह्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत किंवा रिक्त झालेल्या मंत्रिपदाबाबत काही मागणी करू शकतात. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत काही मागणी, मंत्रिपदासाठी काही मागणी शिंदे देखील करू शकतात. मात्र ह्या राजकीय घडामोडी जेव्हा घडतील आणि एक अधिकृत माहिती जेव्हा आपल्या समोर येईल, त्याच वेळेला संपूर्ण चित्र आपल्याला स्पष्ट होईल. तुर्तास धन्यवाद.